इचलकरंजीतील खर्चीवाले यंत्रमागधारक गेल्या 13 वर्षांपासून मजुरी वाढीच्या प्रतीक्षेत आहेत. वीज बिल, कामगार मजुरी, सुट्टे भाग, देखभाल खर्च यामध्ये सातत्यानं वाढ होत असताना तयार कापडाच्या मजुरीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. यामुळे यंत्रमाग व्यवसाय आर्थिक संकटात सापडल्यानं खर्चीवाले यंत्रमागधारकांचं गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. शहरातील अनेक भागातील यंत्रमाग बंद ठेवून संताप केलाय. आज मजुरी वाढीची मागणी करत यंत्रमागधारकांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. मोर्चात सहभागी झालेल्या महिलांना आपल्या व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले होते. दिवसाचे 12-12 तास यंत्रमागावर काम करतो, घर सांभाळून उद्योगही चालवतो, मात्र उत्पन्न वाढत नसल्यानं संसार चालवणं कठीण झाल्याचं महिलांनी सांगितलं. यावेळी व्यापारी, ट्रेडिंग व्यावसायिक आणि खर्चीवाले यंत्रमागधारक यांची संयुक्त बैठक बोलावून या प्रश्नावर तोडगा काढावा, तसंच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार आणि आमदारांनी या प्रश्नात लक्ष घालून लवकर निर्णय घ्यावा, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या. मागण्यांचं निवेदन प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना देण्यात आलं. मागण्या मान्य न झाल्यास प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिलाय.